शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेवरून सुरू झालेला राजकीय संघर्ष अद्याप थांबलेला नाही। काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केल्यानंतर आता ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी राऊत यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत जोरदार प्रत्युत्तर दिले। संजय राऊत जिंदाबाद 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 संजय राऊत जिंदाबाद। शहरातील 4 पुतळा परिसरात ठाकरे सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत संजय राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। यावेळी राऊत यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपवरही कार्यकर्त्यांनी जोरदार टीका केली। काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता। त्याच्या निषेधार्थ भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी 4 पुतळा परिसरात राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले होते। त्यानंतर आता ठाकरे सेनेने त्याच ठिकाणी आंदोलन करत राऊत यांच्या समर्थनाची भूमिका घेतली। यावेळी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर खोचक टीका केली। पालकमंत्र्यांबद्दल संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य भाजपच्या कार्यकर्त्यांना खरोखरच इतके जिव्हारी लागले असते तर संपूर्ण शहरातील भाजपा रस्त्यावर उतरली असती। मात्र मोजकेच कार्यकर्ते आंदोलनात दिसले। त्यामुळे उर्वरित भाजप कार्यकर्त्यांचे राऊत यांच्या वक्तव्याला समर्थन आहे का असा सवाल ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला। शिवसैनिकांचं प्रेरणास्थान असलेलं संजय राऊत हे व्यक्तिमत्व सर्वांना आवडणार आहे। फक्त भाजपला आवडत नाही, कारण ते जे बोलतात ते बोलले की ह्यांना खाली मिरची लागलेली असते। काल सोलापुरात बर्नालचा प्रचंड खप झालेला आहे। आम्हाला अशी माहिती मिळाली की भाजपवाल्यांनी बर्नाल लावून सोलापुरातलं बर्नाल संपलं। आता बहुतेक मुंबईवरून परत एक ट्रक येईल, कारण काय आज संजय राऊत काय बोलतील आम्हाला माहित नाही। आणि जे पालकमंत्र्यांचे चाटुकार होते, बेकार संघटना होती, कारण महापालिका निवडणुकीत बरंच काय काय त्यांनी वाटलं, परंतु सच्च्या भाजपवाल्यांना वाटलं नाही आणि त्यांचे पण काही कार्यकर्ते उपाशी होते। त्यामुळे त्यांनी काल संजय राऊत यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला। आम्ही देखील काल पोलिसांकडे मागणी केलेली की त्या संबंधितांवर गुन्हे दाखल करा। गुन्हा काय दाखल होतो हे बघूच आहे, परंतु काल भाजपमधले सच्चे भाजपाई प्रचंड आनंद दिले होते, कारण हा जे उपरे हे उपरे येऊन त्यांच्या उरावर बसलेले आहेत। त्यामुळे त्यांची अशी गोष्टी झाली, सहन होत नाही, सांगता येत नाही, मुळव्याध झाल्यासारखं झालेलं आहे। त्यामुळे सच्चे भाजप प्रेमी काल सोशल मीडियावर प्रचंड आनंदाने व्यक्त होत होते। याचा आम्हाला आनंद आहे की भाजपमध्ये थोडी तरी भाजपा शिल्लक राहिलेली आहे, नाहीतर ही सगळी बाहेरून आणलेली भाजपा ही फक्त दुधावरची साय, खाली दूध नाही पाणी आहे। परंतु जर शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याचा अवमान उपमर्द करायचा प्रयत्न केला, पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही जसेच तसे जाऊन त्या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आज आपले काय सांगा? आज या ठिकाणी त्यांनी काल जो घाणेरडा प्रकार केला होता, इथं आम्ही गोमूत्र शिंपडलंय। ही गोमूत्र शिंपडून ही जागा स्वच्छ करून या ठिकाणी संजय राऊत साहेबांच्या प्रतिमेला आम्ही दुधाचा अभिषेक केलेला आहे आणि इशारा दिलेला आहे की यापुढे आमच्या नादाला लागू नका। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते, आमच्या सामनाचे संपादक, या लोकसभेमध्ये देशाचा आवाज उठवणारे संजयजी राऊत साहेब यांच्या विरोधात काल भाजपने पुतळा दहन केला आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये मुलाखत दिले। काही आमदार, नव्या आमदारांनी काही मुलाखत दिले की संजय राऊत असे आहेत तसे आहेत। अरे बाबा, तुला गेल्या महापालिकेत तुझ्या घरचे 16 नगरसेवक आम्ही केले आमच्या पक्षाच्या चिन्हावर। तू काय केंद्रीय मंत्री सुशील शिंदेच्या नावावर 1000 कोटी पैसे कमवला, तू त्यांचा होऊ शकला नाही, आमचा होऊ शकला नाही, तू भाजपचा का होऊ शकतो? असं त्या आमदाराला माझं आव्हान आहे। आणि ते पालकमंत्री विकासात्मक असं म्हणत असतात, विकास करणारे पालकमंत्री म्हणतात, ज्या माणसावर वीज चोरीचे गुन्हे आहेत, ज्या माणसावरती त्यांच्या जिल्ह्यामध्ये व्यभिचारी म्हणून त्याच्यावर गुन्हे आहेत, अशा माणसाने या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ नये। या महापालिकेमध्ये महापौरच्या माध्यमातून काही समिती चेअरमन चाकोतीत आहे, त्यांचा प्रचंड भ्रष्टाचार आहे, करोडोचा भ्रष्टाचार आहे, रस्त्यात भ्रष्टाचार आहे, नाल्यामध्ये गाळामध्ये भ्रष्टाचार आहे। या पालकमंत्री त्याच्याकडे लक्ष घ्यावं। तुम्हाला जर कामच करत असेल, तुम्ही या शहरातले अवैध धंदे, लाचबार, गुटखा मटका सगळं बंद करा, मग तुम्ही आम्हाला शानपणी शिकवायला या, मग आम्ही तुम्हाला उत्तर देऊ। तुम्ही असंच जर आमच्या नादी लागलात, राऊत साहेब तर लांब राहिले, सोलापुरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक तुम्हाला भास आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असंच भ्रष्टाचार करत राहिला, सोलापूर शहर बंद पुकारून तुमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीतर्फे आंदोलन पुकारू। म्हणजे चित्रावा काय म्हणले तुम्ही ऐकता, माझ्या पायाला चप्पल बांधून फिरते म्हणजे त्याचा काय अर्थ आहे का नाही? त्याला तुम्हाला एवढा लागला झोंबला तुम्हाला। मी तर म्हणतो
आहे, व्यभिचारी आहे, भ्रष्टाचारी आहे. बालाजी सरोवर बसून तुम्ही काय करता वरच्या मजल्यावर या सोलापूर शहरातल्या सगळ्या जनतेला माहित आहे. पालकमंत्री त्याला उत्तर दिले कोण संजय राऊत त्यांना राजाराव तर माहित आहे ना, संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत, 1 वर्ष जेलमध्ये बसले, 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही. असा कणखर नेता म्हणजे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेता खासदार म्हणजे सामनाचा संपादक. सामना निघाला की जगामध्ये तुमच्या मीडियामधून सामनाच्या अग्रलेख प्रसिद्ध होत असतात ते संजय राऊत आहेत. तुम्हाला फक्त इथला राजा राऊतच माहिती आहे. तुम्हाला जे बाहेरच्या पक्षातून आलेले, जे अनगरचे गुंड लोक, 3 पिढ्यामध्ये दरोडे घातलेले लोक, ते तुम्हाला माहिती आहेत. संजय राऊत कसं माहिती असतील? बरोबर आहे ना. आणि तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत? तुम्ही बाहेरून आलात राष्ट्रवादीमधून. इथले जे आता महापालिकेमध्ये 27 नगरसेवक आले त्यातले 62 नगरसेवक बाहेरून विकत घेतलेले पांडुगळे लोक आहेत. मूळ ओरिजिनल रोहिणी तळवळकर सोडलं तर इथं कोणच नाही शिल्लक. राऊत यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या या आरोप प्रत्यारोपामुळे सोलापुरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून भाजप आणि ठाकरे सेनेतील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.